विधानसभेच्या जागांवरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता। विधानसभेच्या 5 जागा लढणार असल्याची विश्वजित कदमांची घोषणा। लोकसभेत सोसाव्या लागलेल्या त्रासाचं लवकरच जाहीर सभेतून उत्तर देणार, विश्वजित कदमांचा इशारा। नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न। नीट घोटाळ्यासंदर्भात सामनातून हल्लाबोल। घोटाळ्याचं गुजरात कनेक्शन भयंकर असल्याची सामनातून टीका। नीट परीक्षा आयोजित करताना कोणताही गैरप्रकार किंवा अनियमितता खपवून घेणार नाही, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा इशारा। धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली मोक्याच्या जागा अदानी समूहाला दिल्याचा धारावीकरांचा आरोप। कुर्ल्यातील मदर डेअरीची जागाही पुनर्वसनासाठी दिल्याची माहिती। शालेय विद्यार्थ्यांना लवकरच एक समान गणवेश, शालेय शिक्षण विभागाचं स्पष्टीकरण। महाविकास आघाडीची आज दुपारी महत्त्वाची पत्रकार परिषद। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता। भाजप अपप्रचाराला जनसंवादातून उत्तर देणार, राज्य भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीत निर्णय। विरोधकांनी केलेला अपप्रचार जनतेत जाऊन खोडून काढणार। ओबीसी आरक्षण बचावासाठी लक्ष्मण हाकेंचं आंदोलन। आंदोलनाचा 3रा दिवस असून वडीगोद्री येथे उपोषण। बोगस खतं बियाणं विक्री होता कामा नये, जालन्यात सरकारी अधिकाऱ्यांना लोणीकरांनी खडसावलं। अमरावतीमध्ये महारेराकडून 24 प्रकल्पांची नोंदणी स्थगित। राज्यातील 1770 गृहनिर्माण प्रकल्पांची नोंदणी स्थगित। छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिकेच्या 40 आरोग्य केंद्रांपैकी 39 केंद्रात अग्निशमन यंत्रणेचा अभाव। अग्निशमनच्या फायर ऑडिटमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचं थैमान, बळींची संख्या 9 वर। आरोग्य विभागाकडून सतर्कतेचा इशारा, तर काळजी घेण्याचं प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। भाज्यांच्या दरामध्ये 5 ते 6 रुपयांची वाढ। आठवड्यापासून बाजारात भाज्यांची आवक घटली। कोबी, काकडी, कोथिंबीर महागली। जळगाव जिल्ह्यात 15 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस। वादळी पावसानं केळी बागा झाल्या उद्ध्वस्त। कृषी विभागाच्या वतीने पंचनामे करण्याचं काम सुरू। देऊळवाडा येथे मुसळधार पावसामुळे केळी पिकांचं मोठं नुकसान। खासदार बळवंत वानखेडेंनी केली शेतकऱ्यांच्या नुकसानीची बांधावर जाऊन पाहणी। सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा कहर, 6 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू, तर 1200 पेक्षा अधिक पर्यटक अडकल्याची माहिती। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। उन्हाळी सुट्टीनंतर आजपासून राज्यभरातील शाळा सुरू। श्रीवर्धन तालुक्यातील जसपी गावात बँडबाजा वाजवत विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत जल्लोषात स्वागत। अभिनेत्री रवीना टंडनच्या विरोधात गोरेगाव पोलिसांमध्ये तक्रार दाखल। मोहसिननं अर्ज देऊन केली एफआयआरची मागणी। देशाप्रमाणेच परदेशात देखील मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा। अल्मेरे महाराष्ट्र मंडळाच्या वतीने सोहळ्याचं आयोजन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।